प्रत्येकाच्या घरात असणारे किंवा आजूबाजूला दिसणारे मांजर, हे मांजर घरात पाळण्याचे प्रमुख 7 चमत्कारिक फायदे. घरात देतील बरकतीची फॅक्टरी, घर बनवतील करोडपती. याचबरोबर आपले भाग्य बदलण्यासाठी हेच मांजर आपणास 10 संकेत देत असते. तेच आपण आज पाहू. मांजर पाळण्याचे प्रमुख 10 फायदे. त्यातील प्रमुख फायदा आहे सकारात्मक ऊर्जा. घरात वादविवाद नकारात्मकता असेल तर घरात मांजर पाळल्याने नकारात्मक दृष्टी निघून जाते. तसेच रात्रीमध्ये घरात करणी बाधा, काळी जादू, भूत प्रेत बाधा या गोष्टीचा जर प्रवेश होत असेल किंवा जर आपणास प्रत्यक्षात दिसत नसतील तर त्यासुद्धा आपण मांजर पाळल्यानंतर त्यांना ते दिसतात आणि ते आपणास त्या पद्धतीचे संकेत देतात. त्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर काढण्यासाठी, वाईट गोष्टींचा प्रभाव दूर करण्यासाठी, संकेत मिळण्यासाठी मांजर पाळणे अतिशय आवश्यक आहे. घरात ज्यावेळेस रात्रीच्या अशुभ घटना घडतात, भूत प्रेत बाधा, करणी बाधा किंवा वाईट शक्तीचा प्रवेश दिसतो, त्यावेळेस मांजर जोरजोरात ओरडते, रडते. पण यावेळेस आपण त्यास अशुभ संकेत मानतो, पण तो आपल्यासाठी अशुभ संकेत नसतो. ते मांजर जोरजोरात ओरडून रडून त्या काळ्या शक्तीला बाहेर पळवून लावण्याचे काम करत असते. मांजर घरात पाळण्याचा दुसरा प्रमुख फायदा आहे, घरामध्ये जर पैशाची कमतरता जाणवत असेल, घरात प्रत्येक कामात खूप कष्ट करून सुद्धा पैसा येत नसेल, तर घरात मांजर पाळल्याने बाळगल्याने आपल्या घरातील धनलक्ष्मीत वाढ होते. आपल्या सर्व कामात यश मिळते. आर्थिक समस्या संपून जातात. यामुळेच का होईना प्रत्येक मोठमोठ्या घरात धीरूभाई अंबानींपासून MS धोनींपर्यंत किंवा सर्व कलाकारांकडे मांजर हे असतेच. मांजर बाळगल्याने आपल्या आर्थिक समस्या संपून जाऊन आपल्याकडे श्रीमंत होण्याचा मार्ग मोकळा होतो. मांजर पाळण्याचा तिसरा प्रमुख फायदा म्हणजे घरामध्ये आनंददायी वातावरण राहते. ज्यावेळेस आपण दमून थकून येतो, कामावरून येतो, बाहेरून कंटाळून येतो, त्यावेळेस जो कंटाळा आहे, जो थकवा आहे, तो या मांजरामुळे त्वरित कमी होतो. मांजर घरातील चारी बाजूला, घरामध्ये सर्वत्र फिरत असते, आजूबाजूला लोडबडत असते, आपल्याला स्पर्श करून जात असते. हे आपणासाठी शुभ संकेत असतात. यामुळे आपल्यावरील जो थकवा आहे, जी वाईट गोष्ट आहे, ती मनामधून निघून जाऊन यामुळे आपल्याकडे आनंददायी वातावरण निर्माण होण्यास सुरुवात होते. आणि ही वास्तुशास्त्रात सुद्धा आणि धर्मशास्त्रात सुद्धा याची नोंद आहे. मांजर घरात पाळण्याचा चौथा प्रमुख फायदा आहे, वाईट शक्तीपासून रोखले जाते. आपल्या घरामध्ये जर वाईट घटना घडणार असतील किंवा वाईट शक्तीचा प्रवेश होणार असेल तर त्याचे संकेत मांजर आपणास सर्वप्रथम देते. मोठमोठ्याने ओरडणे, रडणे हे संकेत देते. आणि हे संकेत पूर्वनियोजित केल्यामुळे आपण सावध भूमिका घेतो. यामुळे आपणास या संकटापासून वाचता येते. याचबरोबर जर घरात भूतप्रेत बाधा यांचा जर प्रवेश होत असेल
तर त्याचा सुद्धा संकेत सर्वप्रथम मांजरालाच मिळतो. ते जोरजोरात ओरडते, रडते आणि हा जो भूतप्रेत बाधा याचा प्रवेश आहे तो थांबवण्याचे काम करते आणि आपणास संकेत सुद्धा देते. घरातील वातावरणातील बदलानुसार ही आपणास ओळखता येते. मांजर पाळल्याचा प्रमुख 5वा फायदा आहे सर्व कुटुंबांच्या आयुष्याचे संरक्षण होते, आयुष्यामध्ये वाढ होते. ज्यावेळेस मांजर घरात असते त्यावेळेस तिला हातात घेऊन तिच्या तोंडावरून डोक्यावरून हात फिरवावे, तिला खेळवावे, तिला झोपवलं तरी चालते, तिच्याबरोबर थोडासा वेळ घालवावा. हे केल्यामुळे आपल्या घरातील सर्व सदस्यांचे संरक्षण होते आणि प्रत्येक सदस्यांच्या आयुष्यामध्ये वाढ होते. मांजर पाळण्याचा पुढील फायदा आहे आपल्या घरामध्ये आपण प्रत्येक कामात यश मिळवायचे असेल, प्रत्येक कामात बरकत मिळवायची असेल तर घरात मांजर बाळगणे खूप आणि खूप आवश्यक आहे. मांजर बाळगल्याने घरामधील प्रत्येक कामात यश मिळते, आर्थिक प्रगती होते. आर्थिक उन्नतीबरोबरच शैक्षणिक प्रगती, प्रत्येक घरातील व्यक्तींच्या आयुष्यामध्ये वाढ होते, प्रत्येक कामात यश मिळते. थोडक्यात मांजर बाळगल्याने घरातील सर्वांची उन्नती होते आणि घरात धनलक्ष्मीत वाढ झाल्यामुळे आपली आर्थिक प्रगती होते, घरात आनंददायी वातावरण राहते. याचबरोबर आपण जाणून घेऊया प्रमुख मांजर पाळण्याचे 10 संकेत सुद्धा आहेत, जे संकेत आपण काळजीपूर्वक लक्ष देऊन पाहिले पाहिजेत, ऐकले पाहिजेत. तर ते प्रमुख 10 संकेत आज आपण पाहूच. आपण कोणत्याही शुभ कार्यासाठी किंवा कोणत्याही कामासाठी बाहेर जाताना जर मांजर आडवे गेले तर आपण तो अशुभ संकेत समजतो, पण तो अशुभ संकेत नसतो, तर ते आपणास सूचना देत असते. आपण जर कोणत्या कामात कार्यात जर जात असेल आणि मांजर आडवे गेले तर ते आपणास संकेत देत असते की तुम्ही जिथे जाणार आहात ते काम तुमचे होण्यास अडथळे येऊ शकतात, काम होऊ शकत नाही. तर अशा वेळेस काम होण्यासाठी किंवा आपण चाललेले कार्य पूर्ण होण्यासाठी जर मांजर आडवे गेलेच तर आपण फक्त 5 पावले मागे यायचे आहेत आणि त्यानंतर पुढे जायचं आहे. तुमचे कोणतेही काम झाले म्हणून समजाच. याचबरोबर तुम्ही घराच्या फार जवळ आहात तर घरात पुन्हा यायचे आहे, हातपाय धुवून परत कामाला जायचे आहे. हे सुद्धा शक्य नसेल, खूप लांब गेला असला तर मांजर आडवे गेल्यानंतर आपणास वाटत असेल, शंका वाटत असेल तर एक छोटासा दगड घ्यायचा आहे आणि मांजर जिथून गेलेले आहे त्याच्या पलीकडे तो टाकायचा आहे. कोणताही मनुष्य आपल्या अगोदर जर गेला मांजर आडवे गेल्यानंतर तर तुमचे काम कोणत्याही अडथळ्याशिवाय होणार म्हणून समजावेच. पण कोणीही आपल्या मागे पुढे नसेल तर 5 पावले मागे यावीत किंवा एक दगड घेऊन तो पलीकडे टाकावा, त्यानंतरच जावे. पण काही लोक यासाठी अंधश्रद्धा मानतात, पण 100रातील 90 लोकांना याचा असा अनुभव आलेला आहे की मांजर आडवी गेल्यानंतर आपले कामेही पूर्ण होत नाहीतच, फेऱ्या माराव्या लागतातच. त्यामुळे जर गेले तर अशुभ समजू नका, ते आपणास संकेत देत असते. तर या संकेताचा हा प्रमुख कसा फायदा करून घ्यायचा ते आपण ठरवूच. दुसरा संकेत आहे मांजर जर घरात रडत असेल
तर आपल्या घरामध्ये कोणीतरी आजारी पडणार आहे, खर्चिक बाबी समोर येणार आहेत किंवा वाईट शक्तींचा सामोरे जावे लागणार आहे, असे असंकेत असू शकतात. पण कोणीही हे वाईट समजू नये. आपणास सूचना देत असते की अशा जर घटना घडणार असतील तर ते आपण टाळू शकतो. यासाठी सुद्धा याचा सकारात्मक फायदा म्हणून आपण घेऊ शकतो. पुढील संकेत आहे, मांजर जर घरात मांसाचा तुकडा घेऊन येत असेल तर तो अशुभ संकेत मानला जातो. तो आपणास फार भयंकर अशा संकटाला सामोरे जाण्याचा संकेत निर्माण करतो. पुढील संकेत आहे, सकाळ सकाळीच घरात जर मांजर दुसऱ्या कोणाचेही असेल आणि आपल्या घरात प्रवेश करत असेल तर तो आपणासाठी शुभ संकेत मानावा. आपली आर्थिक प्रगती करणार आहे, आपली श्रीमंतीची योग निर्माण करणार आहे असा संकेत आहे. पण हे आल्यानंतर त्यास पळवून न लावता त्यास खायला काहीतरी द्यावे, हे आवर्जून करावे. धनलक्ष्मी माता प्रसन्न होऊन आपल्या आर्थिक समस्या सर्व निघून जातात. पुढील संकेत आहे, आपण पाळलेली मांजर किंवा इतर कोणाचेही मांजर आपल्या घरात येऊन जर पिलांना किंवा आपल्या घरातील परिसरात येऊन पिलांना जन्म दिला तर तो अत्यंत आणि अत्यंत शुभ संकेत मानला जातो. आपल्या सर्व समस्या तात्काळ निघून जाण्यास सुरुवात होतात. आपली आर्थिक प्रगती होते, आपल्या कुटुंबाचे संरक्षण होते आणि आपल्या घरामध्ये आनंददायी वातावरण राहते. घरातील दुःखददायी घटना निघून जाऊन सर्व काही आनंदित घटना घडू लागतात. सर्व कार्य पूर्ण होतात. याचबरोबर धर्मशास्त्रात सुद्धा सांगितले आहे की जर मांजराच्या पिल्लीने मांजरीला जन्म दिला, पिल्लांना जन्म दिला तर त्या घरामध्ये संतती प्राप्तीचा योग निर्माण होतो. हजारो वर्षापासून जर या समस्या असतील तर त्या सुद्धा निघून जातात. पुढील संकेत आहे, स्वप्नात जर वारंवार मांजर दिसत असेल तर ते शुभ संकेत मानले जातात. पण तेच मृत किंवा भांडणाऱ्या अवस्थेत दिसले तर त्याचे वाईट संकेत असतात. तसेच मांजर जर आपल्या घरात येऊन दूध पिऊन गेले तरी सुद्धा ते वाईट समजले जाते. धनसंपत्तीत हानी होण्याचे संकेत आहेत. पण हेच जर बाहेरील मांजर किंवा पाळलेले मांजर घरात येऊन जर पाणी पिऊन गेले आणि हीच क्रिया जर सतत करत राहिलेत, पाणीच पिऊन गेलेत, तर आपल्या कोर्टासंबंधित सर्व समस्या निघून जातात. जागेच्या समस्या निघून जातात. घर घेण्याची समस्या असेल तर ती सुद्धा निघून जाऊन नवीन घर प्रस्थापित होते. धनलक्ष्मी प्राप्त होते. अनेक मार्गांनी उत्पन्न निर्माण होते. नोकरीत व्यवसायात बरकत होते. पण मांजराने दुधाऐवजी पाणी पिऊन जाणे आवश्यक आहे. हे क्वचितच घडते. पण हे जर घडले तर समजून जावे आपल्या घरावर चांगले दिवस आलेले आहेत म्हणून. पुढील संकेत आहे, मांजर जर उदास शांतपणे बसलेले आढळले आणि हे सतत जर जाणवले तर घरामध्ये वादविवाद कलह निर्माण होण्याचे संकेत आहेत. याचबरोबर पुढील संकेत आहे, जर मांजर जर नखाने आपल्या घरातील वस्तू किंवा काहीही ओरबडलेले दिसले किंवा स्वतःला ओरबडत असलेले दिसले किंवा कोणाला ओरबडत असलेले दिसले तर हा अशुभ संकेत आहे. यामुळे आपण कर्जबाजारीपणा, पैशाची हानी होणार आहे, नुकसान होणार आहे हा संकेत असतो. पुढील संकेत आहे आणि प्रमुख संकेत आहे, जर मांजर जर आपण पाळलेले असू दे किंवा दुसऱ्या कोणाचे असू दे, ते जर आपल्या घरामध्ये किंवा आपल्या घरातील परिसरामध्ये येऊन
सतत भांडण करत दिसले तर ते आपणासाठी चांगले नसते. हे आपणासाठी अशुभ संकेत देत असते. तर हे जर सतत करत असेल तर आपले कोणाबरोबर तर भांडण होणार आहे हे निश्चित आहे. घरामध्ये अथवा बाहेरील व्यक्तींबरोबर आपले भांडण तंटे होण्याचे हे संकेत आहेत. तर हे काही आहेत मांजराविषयीचे शुभ आणि अशुभ याविषयीची ही माहिती. यामुळे ज्यांना ज्यांना शक्य आहे त्या सर्वांनी मांजर आवर्जून बाळगावे, पाळावे. कारण हे छोटे छोटे जीव अनेक देवी देवतांचे संकेत असतात. त्यामुळे त्यांचा प्रेमाने सांभाळ करा, खायला घाला. आपल्या घरातील सदस्यांप्रमाणेच ते सुद्धा आपल्याबरोबर वावरत असतात. आपल्या सुख दुःखात असतात. वाईट गोष्टीचा संकेत देण्यासाठी ते कारणीभूत असतात. त्यामुळे प्रेमाने सांभाळ करा. ते आपल्या सर्व कुटुंबाचे रक्षण करते असतात.